नमस्कार, मी महेश बाळासाहेब लोणकर आणि मी जुन्या विंटेज फ्लॅशलाईट गोळा करतो आणि साधारण माझ्याकडे सध्या 1000+ फ्लॅशलाईट्स आहेत. पुण्याच्या महेश लोणकर यांना टॉर्च लाईटचा संग्रह करण्याची आवड आहे. पण या संग्रहाची सुरुवात नेमकी कशी झाली याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला आठवतं असं मी 4th स्टँडर्डमध्ये असताना मला एक शाळेच्या शेजारी एक शॉपमध्ये टॉर्च दिसली होती आणि मला तेव्हा असं वाटतं की टॉर्च फक्त डॉक्टर लोकांकडे असते आणि ती टॉर्चकडे मी अट्रॅक्ट झालो आणि ती साधारण 55 रुपयाला त्यावेळेस ती टॉर्च होती. मग मी माझे काही पॉकेट मनी आणि आमचं एक जनरल स्टोअर होतं त्यातले काही पैसे चोरून मी ती टॉर्च घेतली होती आणि तेव्हापासून म्हणजे मला ती टॉर्चची आवड लागली आणि तेव्हा ती टॉर्च मला आठवत असं मी कंटिन्यू माझ्याबरोबर ठेवायचो. शाळेत येता जाता कुठे फिरायला गेलो रात्री झोपताना पण लिटरली माझ्याकडे ती टॉर्च असायची. मग तेव्हा इंडायरेक्टली मला थोडंसं येलो बल्बचं अट्रॅक्शन होतं. मग त्याच्यानंतर मी अशा बऱ्याचशा टॉर्च गोळा केल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी अशा बऱ्याचशा फ्लॅशलाईट गोळा करत गेलो, पण त्या ऑब्व्हियसली लेटेस्ट टॉर्च होत्या वगैरे. आणि मग दिवस चेंज झाले, लग्न झालं, जॉबला लागलो आणि फोटोग्राफीमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो. एक दिवस असंच सिंहगडला फोर्टला मी फिरायला चाललो होतो आणि तेव्हा मला एक बर्ड रिसर्च करणारे एक आजोबा भेटले आणि त्यांनी मला लिफ्ट मागितली आणि मी त्यांना लिफ्ट दिली आणि आम्ही सिंहगडावरती गेलो. मग दिवसभर टाईम स्पेंड केला. मग त्यांना माझ्या डिस्कशनमधून असं जाणवलं की मला टॉर्च लाईट गोळा करायची आवड आहे. पण ऑब्व्हियसली त्या माझ्या मॉडर्न फ्लॅशलाईट्स होत्या. मग मी त्यांना बऱ्याच त्याची इन्फॉर्मेशन दिली की लुमियन्स काय आहे, ब्राईटनेस काय आहे, इंटेन्सिटी काय आहे वगैरे. मग त्यांनी मला विचारलं की अरे महेश हे सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या तुझ्या टॉर्च लाईट आहेत ना, मी ते एका दिवसात बाय करू शकतो कारण माझ्याकडे पैसे आहेत आणि ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग मी थोडा कन्फ्यूज झालो, असं काय म्हणतात. तर म्हटलं माझ्याकडे माझी जुनी टॉर्च आहे. तर ते म्हणले जुनी म्हणजे तसं नाही, 100 वर्ष जुनी टॉर्च आहे का, एवढीची पहिली टॉर्च आहे का. तर तेव्हा मी कन्फ्यूज झालो मग आणि तेव्हापासून माझा मग ते टॉर्च लाईट जुन्या गोळा करायचा प्रवास चालू झाला असं म्हणू शकतो आपण. आणि मग मी हळूहळू मग सुरुवात केली. विंटेजवर माझं फोकस मूव्ह झालं. एक टॉर्च आहे जी की बॉटल शेपमध्ये होती. बॉटल शेपची टॉर्च मे बी ती आय डोंट नो रेअर आहे का नाही, 1960च्या आसपासची आहे. पण ते कोकोकोलाची बॉटल आहे पण त्याच्या मागे टॉर्च आहे. मग ते फार मी खूप दिवसापासून त्याची शोधत होतो पण मला इंडियामध्ये मिळत नव्हती. पण समहाऊ म्हणजे एक विंटेज सेलर होता, त्याला माहित होतं की मला अशी टॉर्च हवी. मग ती त्याच्याकडे आली तेव्हा त्याने मला शेअर केली. पण तिला मला ऑलमोस्ट 5 वर्ष लागली ती टॉर्च मला मिळायला. बट आय डोंट नो की ती कितपत अवेलेबल आहे इंडियामध्ये, पण मला त्यासाठी स्ट्रगल करावं लागलं बऱ्यापैकी, मला आयडिया आहे. आणि अजून एक आठवतं की वर्ल्ड वॉरच्या टॉर्च, ज्या की मला फक्त वर्ल्ड वॉर आपण ऐकलं की असं वाटतं वर्ल्ड वॉरच्या पिरियडच्या टॉर्च आपल्याकडे पाहिजे, पण ते कुठं मिळतील काय, ते एक एकदम असं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. लिटरली मला जेव्हा पहिल्यांदा एक टॉर्च मिळाली होती तेव्हा मी एवढा टेम्पटेशन झालं. पण त्या कॅटेगरीतल्या टॉर्च आता माझ्याकडे 100+ माझ्याकडे त्या टॉर्च वर्ल्ड वॉरच्या, लिटरली काही सोल्जरने वापरलेले पण आहेत. पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या काळातील LED पासून बनवलेल्या हजारो टॉर्च लाईट्स त्यांच्या संग्रहात आहेत. माझ्याकडे ह्या काही वर्ल्ड वॉरच्या टॉर्चेस आहेत, काही वर्ल्ड वॉर 1च्या आहेत, काही वर्ल्ड वॉर 2च्या आहेत. याच्यातली ही एक इंटरेस्टिंग फ्लॅशलाईट आहे. याच्यामध्ये बघू शकता की वेगवेगळ्या टाईपचे कलर फिल्टर्स आहेत. तो बेसिकली हे सिग्नल देण्यासाठी वापरले जायचे आणि इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे. त्या काळी कलरफुल बल्ब नसायचे तर त्याच्याऐवजी ते फिल्टर्स वापरायचे आणि आपण हे असं मूव्ह करू शकतो आणि त्यानुसार सिग्नल देऊ शकतो. ओके. देन काही अशा टॉर्चेस आहेत की त्याच्यामध्ये ह्या मेड इन जर्मनी टॉर्च आहेत, वर्ल्ड वॉरच्याच आहेत, पण याच्यामध्ये इंडियन आर्ट बघायला मिळतं. जसं की याच्यामध्ये बघू शकता की महालक्ष्मीचं चित्र आहे.
पेंट टॉर्च आहे, डायनमो टॉर्च आहे, सर्च लाईट आहे, जे की हँडमध्ये पकडून आपण सर्च करू शकतो तसे आहेत. काही बॅकलाईट मटेरियल म्हणून असतं जे की प्लास्टिकच्या आधी आलं होतं त्याच्या टॉर्चेस आहेत. वर्ल्ड वॉरच्या टॉर्चेस आहेत. सबमरीनमधल्या टॉर्चेस आहेत की त्या पण फार रेअर आहेत. ही एक इंटरेस्टिंग फ्लॅशलाईट आहे. याच्यामध्ये 3 कलरचे बल्ब्स येतात आणि याची बटन स्टाईल कम्प्लिटली वेगळी आहे. तर हे पोलीस लोकांसाठी टॉर्च बनलेली होती आणि या लोगोवरून आपल्याला कळतं की हे बॉन्ड म्हणून लोगो आहे. ते 1920 ते 1925च्या काळातली ही टॉर्च आहे. त्या व्यतिरिक्त अजून मायनिंगच्या काही टॉर्चेस आहेत. पॉकेट फ्लॅशलाईट्स म्हणून आहेत, ते कॅटेगरी येते एक वेगळीच. त्या टॉर्चेस आहेत. वॉच प्लस, ज्या की आत्ताच्या काळातल्या आहेत. वॉच प्लस टॉर्च, अलाराम प्लस टॉर्च, कारण ते मिळणं आपल्या इंडियामध्ये मुश्किल आहे. आणि बऱ्यापैकी मला स्ट्रगल का करावं लागते, कारण टॉर्च अशी गोष्ट आहे ना की ते म्हणजे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झालंच नव्हतं. ते इंग्रजांनी आपल्या इथं टॉर्च आणल्या आणि त्याच्यानंतर एवढींनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि कोलकात्यामध्ये पहिली फॅक्टरी बनली आणि त्यांनी ते प्रोडक्शन स्टार्ट केलं होतं. पण पहिल्या जे टॉर्च बनल्या त्या बाहेरच बनल्या होत्या. त्या व्यतिरिक्त माझ्याकडं रेडिओ प्लस फ्लॅशलाईट कॅटेगरीतली टॉर्चेस आहेत, जसं की मी बोललो होतो. तर हे एक इंटरेस्टिंग टी व्हीच्या शेपमध्ये आहे. हा रेडिओ आणि प्लस टॉर्च आहे, तुम्ही बघू शकता. आपण आणि बेसिकली जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा हे बंद होऊन जातं टॉर्च. एक इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे. जेव्हा तुम्ही उचलून बाहेर घेऊन जाता तेव्हा त्याचा टॉर्च ऑन होतो. तर माझ्याकडे स्पेसिफिक मटेरियलमध्ये आता ब्रासचे आहेत, वूडच्या पण टॉर्च आहेत, प्लस बॅकलाईट म्हणून मी सांगितलं प्लास्टिक यायच्या आधी त्या मटेरियलच्या टॉर्च आहेत. बाकी स्टीलच्या आहेत. अशा बऱ्यापैकी टॉर्चेस आहेत. हे पण साधारण 1930च्या आसपासची टॉर्च आहे. हे डायनामो टॉर्च आहे, यांना सेलची गरज नाही पडत. अजून माझ्याकडे फिलिप्सच्या वर्ल्ड वॉरच्या टॉर्चेस आहेत. हे वर्ल्ड वॉरच्या 2च्या आसपासच्या टॉर्चेस आहेत. तर हे फिलिप्स कंपनीची डायनामो टॉर्च आहे. तर हे लॉक ओपन केलं, हँडल ओपन झालं. डायनामो टॉर्चेस आहेत. अशा डायनामो कॅटेगरीमध्ये व्हेरिएशन आहे माझ्याकडे बरंचसं. केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर म्युझियम या कॅम्पेनसाठी त्यांच्या या संग्रहाची निवड झाली आहे. मध्ये मी जपानला ट्रॅव्हल केलं होतं. तिथे एक लेडीज होती जी की ऑलमोस्ट 90 इयर्स ओल्ड होती आणि ती स्वतः काही कलेक्ट करायची विंटेज. मग मी तिला रिक्वेस्ट करून तिच्याकडून पण काही बायसिकल लॅम्प्स आणले आणि तिथल्या काही वेगळ्या टॉर्च आणल्या. हां, मग तसं विश लिस्टमध्ये माझ्या बरेचशा आयटम आहेत की ज्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत. भविष्यात महेश यांचा टॉर्च लाईटचं म्युझियम करण्याचा मानस आहे.